काल आपण टेबल हा कन्सेप्टच घेतला नव्हता. काल आपण बॉक्स मॉडेल घेतलं होतं आणि मी फ्लेक्स बॉक्स स्टार्ट केला होता, आठवतं? आणि जी आर्टिकल मी ग्रुपवरती टाकलं ते बघितलं सर्वांनी? कालची लिंक शेअर केली होती ती. येस सर. ओके, सर रेकॉर्डेड लेक्चर्स नव्हते काल आज मिळतील तुम्हाला. मेल आला LMSचा? हो. येस येस. सर. तर LMSला आज रेकॉर्डेड जे लेक्चर आहे ते सगळे अप होऊन जातील आणि मी एका ड्राईव्हवरती पण तुमचे लेक्चर्स शेअर करेल. सो तुम्ही काय करा, ते लेक्चर्स बघून घ्या एकदा. ओके, कारण आजपासून जे लेक्चर्स आपण डिस्कस करणार आहे हे थोडेसे इम्पॉर्टंट असणार आहे. काल आपण फ्लेक्सबॉक्स मेकॅनिझम बघितला होता. ओके, त्याच फ्लेक्सबॉक्सला आज मी पुढे कंटिन्यू करेल. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस. सो मी ते स्क्रीन शेअर करतो आहे. प्लीज इन्फॉर्म मी वन्स इट इज विजिबल. येस, स्क्रीन दिसते सर्वांना? येस सर. ओके, ग्रेट. आणि लेक्चर शेवटपर्यंत सर्वांनी बघा, कारण शेवट मी अटेंडन्स घेणार आहे. ओके, अटेंडन्स ही तुमच्या स्टाफला मी सबमिट करतो आहे. सो प्लीज बी ऑन अटेंडन्स. ओके, येस. सो आपण आपल्या बॅचमध्ये जाऊया आणि इथे आजचा दिवस क्रिएट करूया. दॅट इज डे 8. डे 8, राईट. तर काल मी मेनू डिझाईन करायला सुरुवात केली होती, आठवतं का? सर्वांना आठवतं आहे का? येस. राईट. सो आज आपण त्याच पार्टला कंटिन्यू करणार आहे आणि आज आपण मेनू डिझाईन करणार आहे. त्यानंतर मग टेबल डिझाईन करूया. ओके, सो लेट सी दॅट वन. सो हिअर आय विल क्रिएट अ फाईल दॅट इज index.html आणि त्याचबरोबर मी index.css फाईल यूज करेल. तर आता मला सांगा, HTML सोबत CSS जर यूज करायचा असेल तर अशा केसमध्ये आपण कोणता टॅग यूज करतो? जर HTMLला CSS सोबत लिंक करायचं, सॉरी, CSSला HTML सोबत लिंक करायचं असेल तर कोणता टॅग यूज करतो आपण? येस सर लिंक टॅग. येस, लिंक टॅग. व्हेरी गुड. सो इथे मी म्हणेल HTML आणि त्यानंतर आपण HTML5ला सिलेक्ट करूया. ओके, आणि इथे मी म्हणेल डे 8 डिझाईन. ओके, नाव इन द लास्ट लेक्चर आपण काय केलं होतं? एक अनऑर्डर लिस्ट क्रिएट केली होती आणि त्या अनऑर्डर लिस्टला काही एला एलिमेंट्स दिलेले होते. सो आय विल जस्ट से एला एलिमेंट्स लाईक होम, then about us, ओके, त्याचबरोबर कॉन्टॅक्ट अँड जस्ट आय विल से LI. ओके, लाईक टीम. सो या प्रकारे आपण काही अनऑर्डर लिस्ट क्रिएट केली होती. आता मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला अजून एक कन्सेप्ट सांगितला होता की जेव्हा आपण CSSला डिफाईन करतो तेव्हा आपण एक सिलेक्टर सर्वात टॉपला लिहितो. कोणता सिलेक्टर होता काल तो? येस, कोणता सिलेक्टर होता? सिलेक्टर स्पेसिफिसिटी. नाही, सिलेक्टर स्पेसिफिसिटी हे नाव होतं. तर सिलेक्टर स्पेसिफिसिटी म्हणजे त्याची प्रायोरिटी कशी आहे, त्याला सिलेक्टर स्पेसिफिसिटी म्हणतात. पण आपण कालच्या लेक्चरमध्ये सिलेक्टर्स बघितलेले होते. त्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं की एलिमेंट सिलेक्टर असतो आणि क्लास सिलेक्टर असतो. आणि त्याचबरोबर आपण अजून एक सिलेक्टर यूज केला होता, आठवतं आहे का? कोणता होता तो? त्याला आपण स्टार नाव दिलं होतं बघा, स्टार. कोणता सिलेक्टर होता हा? येस, जेव्हा आपण डॉट वापरतो
जेव्हा आपण डॉट वापरतो तेव्हा तो क्लास सिलेक्टर असतो. जर मी एलिमेंटचं नाव घेतलं तो एलिमेंट सिलेक्टर होतो. जर तुम्ही स्टार यूज केलं तर तो युनिव्हर्सल सिलेक्टर होतो. कोणता होतो तो? युनिव्हर्सल सिलेक्टर. ओके, आय एम सो सॉरी. सो येस, युनिव्हर्सल सिलेक्टर असतो तो. ओके, तो प्रोबॅबली हा जो युनिव्हर्सल सिलेक्टर आहे, सो दिस इज युअर क्लास सिलेक्टर अँड दिस इज गोइंग टू बी युअर युनिव्हर्सल सिलेक्टर. जस्ट गिव मी अ मिनिट गाइस, जस्ट let's resume. Yes, so यहाँ पे like okay, so here we have just seen regarding the class. okay, so जर आपण डॉट यूज करतो तर क्लासचा यूज होतो. जर आपण स्टार यूज करतो तर युनिव्हर्सल सिलेक्टर होतो. युनिव्हर्सल सिलेक्टरमध्ये काल आपण 3 प्रॉपर्ट्या बघितल्या होत्या. कोणत्या कोणत्या होत्या सांगा बरं मला. येस, कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज होत्या? फर्स्ट इट वॉज, कोणती कोणती प्रॉपर्टीज होती? मार्जिन, देन पॅडिंग अँड बॉक्स साइजिंग. ओके, तर मार्जिन आपण बेसिकली काय करतो? युनिव्हर्सल सिलेक्टरमध्ये 0 यूज करतो. त्याचबरोबर पॅडिंग पण आपण 0 करतो, याला रिसेटिंग म्हणतात. आणि बॉक्स साइजिंग ॲज बॉक्स मॉडेल, बॉक्स साइजिंग ॲज बॉर्डर बॉक्स यूज करतो. ओके, तर बेसिकली याला रिसेटिंग म्हणतात आणि हे कंपल्सरी आहे. तुम्हाला एवढी रिसेटिंग द्यावाच लागते. ओके, इट्स ॲक्च्युली कंपल्सरी. ओके, ही रिसेटिंग कंपल्सरी, तुम्हाला रिसेटिंग अशीच द्यावी लागेल. आता माझा एक क्वेश्चन होता तुम्हाला. बॉक्स मॉडेलमध्ये आपण काल 5 प्रॉपर्टीज बघितल्या. कोणत्या कोणत्या होत्या त्या? कोणत्या कोणत्या 5 प्रॉपर्टीज बघितल्या? गायत्री, कोमल, प्रांजल, सार्थक, श्रुती, तन्वी, उज्ज्वला, वैष्णवी. कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज बघितल्या आपण? विसरलात? कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज बघितल्या? सर मार्जिन, Yes. बॉर्डर, मार्जिन, बॉर्डर, पॅडिंग, पॅडिंग आणि अजून 2 होत्या, हाईट आणि विड्थ. तर बॉक्स मॉडेलमध्ये कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज असतात हा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन असतो. जर मी एक्सटर्नल म्हणून आलो आणि 99.99% मी येणारच आहे एक्सटर्नल, तर अशा केसमध्ये मी हा प्रश्न विचारणार आहे. ओके, सो मार्जिन, पॅडिंग, बॉर्डर, हाईट, विड्थ आणि पॅडिंग. तर हे कसं समजून घ्यायचं? तुम्ही एक तर वरतून खाली किंवा खालून वरती जा. पहिले असते हाईट विड्थ, मग त्याच्यावर असते पॅडिंग, त्याच्यावर असते बॉर्डर, त्याच्यावर असते मार्जिन, किंवा वरतून खाली या. मार्जिन, त्याच्या आतमध्ये असते बॉर्डर, त्याच्या आतमध्ये असते पॅडिंग आणि त्याच्या आतमध्ये असते हाईट आणि विड्थ. तुम्ही या दोन्हीपैकी कोणतं पण एक करू शकता. इज इट क्लिअर? इज इट Yes, क्लिअर? येस. आता आपण फ्लेक्स बॉक्स बघितला होता. मला फ्लेक्स बॉक्स कोण एक्सप्लेन करेल? तुम्ही नोट्स नाही लिहिलेले का? येस, नोट्स लिहिलेले का प्रत्येकाने? येस, श्रुती नोट्स लिहिले का? तन्वी, उज्ज्वला. तर मग मला सांगा की जेव्हा आपण फ्लेक्स बॉक्स यूज करतो तर आपण कोणती प्रॉपर्टी यूज करतो ज्याला आपण फ्लेक्स देता येतं? एखाद्या बॉक्सला फ्लेक्स म्हणून सेट करायचे तर कसं करतो आपण? सांगा पटकन. ओके, नो प्रॉब्लेम. सो मी परत एकदा फ्लेक्सला रिकॅप करेल. ओके, अँड देन वी विल डिस्कस. सो बघा, फ्लेक्स बेसिकली एक कंटेनर असतो ज्याच्या आतमध्ये फ्लेक्सचे आयटम असतात. तर फ्लेक्स कंटेनर म्हणजे पॅरेंट.
आणि फ्लेक्स आयटम म्हणजे चाइल्ड. तर फ्लेक्स बॉक्स हा पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिपने क्रिएट होतो. ओके, सो फ्लेक्स बॉक्स इज क्रिएटेड विथ द हेल्प ऑफ पॅरेंट अँड चाइल्ड. ओके, सो आता क्वेश्चन असा आहे की फ्लेक्स बॉक्स कसा क्रिएट करायचा. सो वी हॅव अ पॅरेंट कॉल्ड एज अ कंटेनर आणि त्याच्या आतमध्ये असतात चाइल्ड. जसं इथे करंटली मी अनऑर्डर लिस्ट घेतली, तर अनऑर्डर लिस्ट झाला आहे आपल्यासाठी एक पॅरेंट. तर मी इथे क्लास यूज करेल आणि आय विल जस्ट से इट ॲज अ पॅरेंट. ओके, तर आपण लास्ट लेक्चरमध्ये क्लास सिलेक्टर बघितला होता. तर क्लास सिलेक्टरमध्ये तुम्ही क्लासेस ॲड करू शकताय आणि हा झाला आपला चाइल्ड. काय झाला आपला चाइल्ड. तर आता मला सांगा एका पॅरेंटचे किती चाइल्ड आहे बरं. किती चाइल्ड एका पॅरेंटचे. येस, या पॅरेंटमध्ये टोटल चाइल्ड्स किती आहे. येस, कोण सांगेन किती चाइल्ड्स आहे. येस गाईज. 4. 4. व्हेरी गुड. सो आता इथे जर आपण याला लाईव्ह केलं, यू विल सी की हे सर्व जे पॅरेंट्स आहे एका खाली चाइल्ड आहे एका खाली एक आहे. मला हे सर्व एका लाईनमध्ये हवे. तर याचा जो पॅरेंट क्लास आहे त्याच्याआधी आपण युनिव्हर्सल सिलेक्टर यूज करूया. जस्ट आय विल से पॅडिंग ॲज 0, margin as 0 and box sizing as a border box. तर आपण याला इथे इम्प्लिमेंट करूया. नाव द नेक्स्ट पॉईंट इज गोइंग टू बी, इथे मी म्हणेल की जस्ट मी इथे स्नूज यूज करतो आहे. सो आय डोंट वॉन्ट दिस को पायलट एनिमोर. येस, तर इथे आपण सिम्पली वी हॅव दिस पॅरेंट विथ अस. तर इथे मी म्हणेल की पॅरेंट हा एक क्लास आहे. बघा, पॅरेंट हा एक क्लास आहे. बघा इथे जर माऊस जर होर केला तर तुम्हाला इथे दिसेल की कोणता पण एलिमेंट असेल पण त्याच्या आतमध्ये पॅरेंट नावाचा क्लास आहे. इथे मी म्हणेल डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स. तर प्रॉपर्टी कोणती यूज करतो आपण, डिस्प्ले, आणि त्याची व्हॅल्यू कोणती यूज करतो, फ्लेक्स. जेव्हा आपण डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स करू, हे सर्व एलिमेंट्स बघा मी लिंक ॲड नाही केलेली ॲक्च्युली. सो आय विल जस्ट से लिंक as css.index.css आणि याला जर आपण सेव्ह केलं तर तुम्हाला हे सर्व एका लाईनमध्ये दिसते. ओके, त्याचबरोबर आता आपण प्रत्येकाला एक बॅकग्राऊंड कलर देऊया. सो इथे मी म्हणेल की चाइल्ड नावाचा क्लास आहे, मला त्याच्या प्रत्येक बॅकग्राऊंडला एक रेड कलर द्यायचा आहे. सो सी इट विल लुक समथिंग लाईक दिस. ओके, आता मला या प्रत्येकामध्ये गॅप हवा आहे. तर आपण काल मार्जिन नावाची प्रॉपर्टी यूज केली होती. तर आता मला सांगा जेव्हा आपण मार्जिन लर्न केली होती तर मार्जिन मी तुम्हाला सिंगल व्हॅल्यू, 2 व्हॅल्यू, 3 व्हॅल्यू आणि 4 व्हॅल्यू सांगितल्या होत्या. तर या कशा कशा वर्क करत्या. जर मी मार्जिन 10 पिक्सल दिली तर ही कुठे कुठे वर्क होईल सांगा बरं. येस, तर इथे बघा मी 4 एक्झाम्पल देतो आहे. 10, 20, त्यानंतर 10, 20, 30, आणि त्यानंतर 10, 20, 30, 40. ओके, अँड 40 पिक्सल. आता मला सांगा की मार्जिन जर मी 10 दिली किंवा 2 दिल्या किंवा 3 दिल्या, 4 दिल्या, तर कुठे कुठे ॲप्लाय होईल सांगा बरं. येस प्लीज. येस, कोण सांगेन. विसरलात का. मी शिकवलेलं समजतं आहे का बाळांनो. कोमल, प्रांजल, सार्थक, जे मी शिकवतो ते समजतं आहे का.
जे मी शिकवतोय ते समजतंय का? Yes, sir. ओके ओके येस, जस्ट गिव मी मिनिट, जस्ट अ मिनिट. येस, सो लेट्स रिझ्यूम. तर बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण जे कन्सेप्ट बघितले, मी त्यांना परत एकदा रिकॅप करतो आहे. तो बेसिकली आपण फ्लेक्स बॉक्स बघितला होता. ओके, फ्लेक्स बॉक्स हा यू आय अलाइनमेंट करण्यासाठी असतो. फ्लेक्समध्ये असतात पॅरेंट आणि त्याच्यामध्ये असतात चाइल्ड. पॅरेंट जे असतात त्याला कंटेनर म्हणतात आणि जे चाइल्ड असतात, ओके येस, जे चाइल्ड असतात त्याला बेसिकली फ्लेक्स आयटम म्हणतात. जेव्हा आपण मार्जिन, पण मी काल लेक्चरमध्ये सांगितलं, मार्जिन जर आपण 10 एकच जर व्हॅल्यू यूज केली तर ती टॉप, बॉटम, लेफ्ट आणि राईट ह्या चारही पण साईडला वर्क होते. ओके, याच केसमध्ये जर मी 2 व्हॅल्यूज यूज केल्या तर पहिली व्हॅल्यू यूज होते टॉप आणि बॉटमला, आणि जी दुसरी व्हॅल्यू आहे ती यूज होते लेफ्ट आणि राईटला. जर मी 3 व्हॅल्यू यूज जर केल्या तर पहिली जी व्हॅल्यू आहे ती टॉपला ॲप्लाय होते, दुसरी व्हॅल्यू लेफ्ट राईटला आणि तिसरी व्हॅल्यू होते बॉटमला. आणि जर आपण चौथी व्हॅल्यू जर 4 व्हॅल्यू जर ॲप्लाय केल्या तर पहिली होते टॉपला, नंतर होते राईटला, नंतर पुढची ॲप्लाय होते बॉटमला आणि लास्ट ॲप्लाय होते लेफ्टला. सो टॉप, राईट, बॉटम, लेफ्ट. आणि हाच एक सिक्वेन्स आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सेम सिक्वेन्स पॅडिंगमध्ये पण असतो. ओके, तर चला मी याला आता कमेंट करेल 1 बाय 1. आणि आता आपण काय करूया, 2 व्हॅल्यूज यूज करूया. ओके, सो जस्ट आय विल यूज 2 व्हॅल्यूज ओव्हर हियर. सो येस, जस्ट आय विल यूज 2 व्हॅल्यूज. तर मी असं म्हणेल की मला मार्जिन जी आहे ही टॉप बॉटम 5 पिक्सल हवी, बट लेफ्ट राईट 10 पिक्सल हवी. तर याने काय होतं, तुमची जी मार्जिन आहे ही प्रॉपर क्रिएट होईल बघा इथे. आता त्याचबरोबर मला हे बुलेट्स नको आहे, तर बेसिकली बुलेट जर रिमूव्ह करायचे असेल तर तुम्हाला पॅरेंट म्हणजेच आपल्या मेनूमध्ये हा जो आपला यू एल आहे, इथे आपल्याला लिस्ट स्टाईल नावाची एक प्रॉपर्टी यूज करावी लागते, जिथे मी नन यूज करेन अँड यू विल सी इट्स देअर. त्याचबरोबर मला पॅडिंग पण ॲप्लाय करायची. सो मी म्हणेल की मला पॅडिंग अशी ॲप्लाय करायची आहे की टॉप बॉटम 5 पिक्सल पण लेफ्ट राईट 15 पिक्सल हवी आहे. बघा, एक मेनू बार क्रिएट झालेला आहे. ओके, लेट्स रिसेट दिस. सी इट लुक समथिंग लाईक दिस. ओके, आणि आता फ्लेक्स यूज केल्यामुळे काय झालं, हे सर्व एका लाईनमध्ये आले. त्याचबरोबर मी म्हणेल की मला कलर हा व्हाईट हवा आहे, कारण बॅकग्राऊंड मी रेड यूज करतो. अँड यू विल सी इट जस्ट लुक्स लाईक अ मेन्यू ओनली, विच ॲक्च्युली लुक्स व्हेरी व्हेरी पॉवरफुल. ओके, तर एक मेन्यू जो आहे तो आपण या वेमध्ये डिझाईन करू शकतो आहे, सिम्पल आणि सोबर. इथपर्यंत कोणाला काही क्वेश्चन आहे, काही क्वेरी आहे? येस, यामध्ये मी प्रत्येक पॉईंट का घेतला हा तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे. ओके, गुड. आता आपण एक खूप इम्पॉर्टंट पार्ट समजून घेऊया, तो आहे टेबल.
तर आता आपण टेबल कसा डिझाईन करायचा ते समजून घेऊ. आता टेबल डिझाईन करण्यासाठी मी काय करेल, चॅट जीपीटीचा यूज करेल. ओके, क्विकली आपण एक टेबल क्रिएट करूया सो दॅट चॅट जीपीटी आपल्याला पटकन आउटपुट प्रोव्हाइड करेल. सो इथे मी चॅट जीपीटीमधील सर्वात आधी मी इथे हँडी ॲड करतो आहे सो दॅट मी बोलल्यानंतर तो प्रॉम्प्ट पिक करेल. सो आय जस्ट वॉन्ट टू, इथे आपण हँडी यूज करूया सर्वात आधी. वेर इज माय हँडी? या, इट्स हिअर. Okay, no problem. So I will just say create a HTML. Yeah. So create create a HTML code, create a table code for HTML. येस, तर बघा आपल्याला एक HTMLचं कोड आला आहे. ओके, दिस इज द स्टुडंट डिटेल्स. तर जस्ट मी याला कॉपी करेल. ओके, आणि इथे आपण एक नवीन फाईल क्रिएट करूया, टेबल .html. आणि जस्ट आय विल से HTML आणि इथे HTML फाईल आपण सिलेक्ट करूया. जस्ट आय विल से टेबल अँड नाव आय विल पेस्ट दॅट टेबल ओव्हर हिअर. तर बघा इथे थोडा टेबल चुकीचा क्रिएट केला आहे. सो आपल्याला टी हेड असा पहिला हवा असतो. ओके, देन वी विल जस्ट से टी बॉडी. And then we have a number of records. Yes, so we have second record with us. हा टेबल रो परत स्टार्ट झालेला आहे. थर्ड रेकॉर्ड, अँड इथे आपण जस्ट करूया. तर बघा टी हेड इथे स्टार्ट झाला, या त्याच्या रोज आहे. सो आय विल जस्ट से टी बॉडी. ओके, सो जस्ट आय विल से टी बॉडी. आणि ही जी टी बॉडी आहे, आय एम सो सॉरी, तर ही जी टी बॉडी आहे तिला आपण इथे ॲड करूया. ओके, सो बघा सिनेरिओ कसा असतो की टेबलच्या आतमध्ये असतात टी हेड आणि टी बॉडी. टी हेडच्या मध्ये असतात टी आर, टेबल रो. या, सो जस्ट आय विल यूज दिस वन ओव्हर हिअर आणि याला आपण लाईव्ह सर्व्हरवरती रन करूया. से इट लुक्स लाईक दिस. आता मला बेसिकली टेबलला डिझाईन करायचं आहे. तर टेबलचं डिझायनिंग आपण जे स्टार्ट करणार आहे. ओके, वी विल स्टार्ट दॅट वन, बट बिफोर दॅट वी विल टेक अ 5 minutes ऑफ ब्रेक. सो लेट्स हॅव ब्रेक.